नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन कबाब। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे हा बोनलेस चिकन घेऊन त्याचा मी खिमा करून घेतलाय अर्धा किलो। त्यानंतर लसूण, हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, कमी जास्त तिखट लागत असेल तसंच। त्यानंतर अद्रक, एका लिंबाचा रस लागणार आहे आपल्याला। त्यानंतर कोथिंबीर, पुदिना, ह्या आईस्क्रीमच्या स्टिक्स आहेत। नंतर हा ब्रेड क्रम्स आहे, हे 1 चमचा तूप, हे चिली फ्लेक्स, धना पावडर, लाल तिखट, हळद आणि चाट मसाला आहे। त्यानंतर एक कांदा घेतलाय मी बारीक चिरून आणि मीठ आणि तेल लागणार आहे आपल्याला तळण्यासाठी आणि कोळसा लागणार आहे आपल्याला एक। आपण हा पेटवून याचा स्मोक देणार आहोत या सगळ्याला। सगळ्यात आधी आपण मिरची लसूण हे वाटून घेऊयात। तर मिरची, लसूण, आलं मी बारीक कापून घेते, आलं आणि पुदिना। तर हे मिक्सरला फिरवून घेते। खिमा मी काढून घेते दुसऱ्या भांड्यात मोठ्या। त्यानंतर त्यात टाकायचे कांदा, आणि हे जे अद्रक, लसूण, मिरची आपण वाटून घेतले, पुदिना वगैरे ते टाकून घ्यायचे। त्यानंतर मसाले हे सगळे, कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली आहे ती टाकून घ्यायची। लिंबाचा रस, थोडंसं तूप टाकून घेते मी आणि थोडंसं आपल्याला स्मोक द्यायचे त्यासाठी लागणार आहे। त्यानंतर मीठ चवीप्रमाणे, आणि ब्रेड क्रम्स जसा लागेल तसा थोडा थोडा टाकायचा। आणि आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचे। चांगलं बाइंडिंग आलं पाहिजे म्हणून ब्रेड क्रम्स टाकायला लागतोय। हे बघा, आता आपलं हे मिश्रण तयार झालेले आहे। जर बाइंडिंग नाहीच झालं तर यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ मिक्स करायचं। आता आपलं झालेलं आहे तयार हे। आता आपण याला स्मोक देऊ, म्हणजे एक चांगला फ्लेवर त्याला येईल। हे चांगला तुम्ही वाटीत ठेवलाय आणि त्याच्यावरती तूप घालायचे आणि झाकण ठेवायचे। बघा, मस्त स्मोक आपला ह्याला गेलेला आहे। आणि आता ही वाटी मी काढून घेते आणि हे मिश्रण आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायचे 2 ते 3 तासासाठी सेट होण्यासाठी। बघा, एक 2-3 तास मी हे फ्रीज मध्ये ठेवलं होतं सेट होण्यासाठी। आता काढलेलं आहे। आता आपण ह्याचे कबाब बनवून घेणार आहोत। असे कबाब बनवून घ्यायचे आपल्याला। आणि कबाब बनवून झाल्यानंतर ना असे ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे। आणि आता आपण ह्याला तळून घेऊयात। अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे दोन्ही बाजूनी चांगले तळून घ्यायचे।
हे असे बनवून आहे ना तुम्ही डीप फ्रीजरमध्ये पण ठेवू शकता. हे टिकतात 4 ते 8 दिवस चांगले. फक्त घेऊन फ्राय करायचे. बघा असे सोनेरी रंग येईल कबाब आपल्याला तळून घ्यायचे. बघा असे सॉस सोबत सर्व करायचे.